पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदात यांना साष्टांग वंदन, परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार, आदरणीय नीलत यांना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपणा सगळ्यांना साष्टांग वंदन करते. आगम प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे आणि वैतथ्याकडे आपला प्रवास सुरू आहे. आगम प्रकरणामध्ये ज्ञाते द्वैत न विद्यते हे आपण बघितलं की द्वैत नाहीच, आणि म्हणून परमार्थ तत्वांचे ज्ञान झाले की त्या द्वैत संसाराचा अभाव होतो. हे आपण आगम प्रकरणामध्ये हा विचार अतिशय उत्कृष्ट रीतीने समजून घेतलेला आहे. एकमेवा द्वितीय ब्रह्म हेच केवळ पारमार्थिक सत्य असून अन्य सर्व प्रपंच मिथ्या आणि भासमान आहे. जगताचे मिथ्यत्व, आता हा जो भासमान असलेला प्रपंच आहे याचं मिथ्यत्व गौडपादाचार्य आम्हाला या वैतथ्य प्रकरणामध्ये समजावून सांगतात आहे. आपल्याला काय होतं, शाब्दिक ज्ञान होतं, शब्दाने सगळं समजतं, परंतु जगत सत्यत्व बुद्धीचा निराश होत नाही. फार मोठा या पारमार्थिक वाटचालीमध्ये एक फार मोठा धोका आहे. आणि म्हणून साधकाने काय करायचं, अशा वेळेला शब्दाने तर कळलाय पण निराश झालेला नाही अजून जगत सत्यत्व बुद्धीचा, पण युक्तीच्या साह्याने हा मिथ्यत्वाचा निश्चय करायचा. युक्तीच्या साह्याने, फार महत्वाचं, युक्तीच्या साह्याने. आणि त्या युक्त्या काकांनी काल सांगितलेले आहे आपल्याला, नेमकं कोणत्या युक्त्या मी करायच्या, आणि त्या वैचारिक युक्त्या, माझ्या मनाने नाही, शास्त्राने सांगितले. आणि वैचारिक युक्त्या डॉक्टर काकांनी आम्हाला फार सुंदर सांगितल्या, आणि त्या डॉक्टर काकांनी सांगितलेल्या युक्त्या काल सुनील काकांनी या ठिकाणी उद्धृत केलेल्या आहे, सविस्तर समजावून सांगितले. त्यातल्या नेमक्या त्या युक्त्या आपण आज वक्तव्यामध्ये बघतो आहे. आधी मिथ्या कळवले, मग विचारच दृढ केले. आधी मिथ्या कळवले, आधी ते कळलं पाहिजे मिथ्यत्व, आणि मग ते विचाराने दृढ करायचं आहे. आणि मग भय ते उडून गेले अकस्मात, आणि मग त्यावेळेला ते भय अकस्मातपणे उडून जातं, लक्षात पण येत नाही, निर्भयता येते. ही ती युक्ती, अकस्मात निघून जाण्याची, भय निघून जाण्याची ती युक्ती. कोणकोणत्या युक्त काकांनी सांगितले आहे, डॉक्टर काकांनी? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमार्थ शास्त्राचा केंद्रबिंदू साधक आहे. माझी मनोरचना पहिले, मी साधक आहे आणि तो साधक मी आहे. म्हणजे परमार्थ शास्त्राचा केंद्रबिंदू मी आहे. बस, मी साधक म्हणून आहे. हे पहिले आधी आमची मनोरचना इथून तयार करायची. आणि आता मनोरचनेला सुरुवात झालेली आहे. कशासाठी? की यामध्ये मिथ्यत्व निश्चय माझा झालाच पाहिजे. वैतथ्य, यात विथत हा शब्द आहे, हा अनुभव रूप आहे. त्यात तथ्य हा शब्द आहे, तथ्य नाही. आपण म्हणतो त्यात काही तथ्य नाही, म्हणजे त्यात काही सार नाही. आणि म्हणून असार काय आहे? असार प्रपंच आहे. आणि ह्या असारामध्ये राहून साराकडे लक्ष ठेवायचे, हे साधनेचं स्वरूप आहे. युक्ती सुरू झाली, साधनेचं हे स्वरूप आहे. म्हणून ब्ल्यू प्रिंट ईश्वराने प्रत्येकासाठी तयार केली, हे मी स्वीकारावी, आनंदाने स्वीकारावी. म्हणजे जीवाकडे असार म्हणून बघायला मदत होते. ब्ल्यू प्रिंट म्हणजे प्रारब्ध. आता मनाची गुंतवणूक, युक्ती क्रमांक 3, मनाची गुंतवणूक सारामध्ये करायची, असारावरचे लक्ष काढायचे आणि असारावरची निष्ठा सोडायची. असार शरीर जरी असलं तरी सार शोधायला ते मदत करणार आहे. म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करू नये आणि त्याचा अतिलाड पण करू नये. संप्रदाय, शास्त्र, ग्रंथ, अभ्यास, देव आणि श्री गुरु हे सगळे जे आहेत हे फक्त माझ्यासाठी आहेत. ही मनोरचना माझी तयार करायला हवी. काय? संप्रदाय, शास्त्र, ग्रंथ, अभ्यास, देव, श्री गुरु हे सगळं माझ्यासाठी आहे आणि मी केंद्रबिंदू आहे. असं म्हटलं की जबाबदारी वाढते, आणि ती जबाबदारी मी स्वीकारावी, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. की शास्त्रांनी आणि
श्रीगुरूंनी संप्रदायाने जे दिलेलं आहे त्याचा उपयोग करणे आणि तेच मी होणे, ही जबाबदारी आहे. म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी परमार्थ हसत खिदळत कधीच करू नये. तर तो कारण हसत खिदळत करण्यामध्ये उथळपणा असतो. हसत खेळत सहजतेने करावा. महत्वाचं सूत्र काकांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. आत्मबुद्धी जी आहे ती श्रद्धा आणि तर्काने अनुभवाला येणार नाही. परिपूर्ण जर श्रद्धा असेल तर तर्काचा आधार सुद्धा घ्यावा लागत नाही. म्हणून मुक्ष वत्सल असलेली जी श्रुती माता आहे ती अतिशय गोड अशा समजावणीच्या शब्दाने आम्हाला आत्मज्ञान सांगते आहे. आणि ते ऐकण्यासाठी आम्ही रोज तत्पर आहोत. असंच तत्परतेने श्रवण करू आणि वैद्यत्य प्रकरण पुढे काय मांडलेलं आहे हे आपण अधिकारवाणीतून सुनील काकांच्या ऐकू. आज या ठिकाणी विराम देते. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा गरुडबिंब फलाधरुष्टक, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. तरलताई आपला व्हिडिओ बंद करावा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो आणि आपणा सर्व श्रोतृ वृंदांना भगवंताला वंदन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी शांती पाठाचा प्रारंभ करतो. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज आपण कारिकांना प्रारंभ करतोय.
वैतथ्य सर्व भावानां स्वप्नम आहुर मनीषिणः अंतस्थानात तु भावानां संहृतत्वेन हेतुना. आणि आज आपण 4 किंवा 6 पर्यंतच्या कारिका पूर्ण करणार आहोत. प्रत्येक वेळी मी कारिका वाचणार नाहीये, पण कारिकांचे अर्थ आपणासमोर स्पष्ट करणार आहे. या अनुषंगिक आपणाशी बोलू इच्छितो आणि ते फार महत्वाचं आहे. काल सांगितलं होतं की तार्किकाला सुद्धा पटवून देण्यासाठी आचार्यांनी ही मांडणी केलेली आहे. तार्किकाला सुद्धा म्हणजे तार्किक असावं असा त्याचा अर्थ नाहीये. अर्थ काय आहे की माणसाने तरकट असू नये. तरकट म्हटलं की जरा झोंबतं बरं का, आणि तार्किक असू नये म्हटलं तर एवढं नाही झोंबत. कोणत्याही गोष्टीत तर्क करायचे, कोणत्याही गोष्टीत तर्क करायचे, आणि त्या तर्काला दिलेले जे आधार असतात ते आधार आपले कल्पित असतात. तर्क हा सुद्धा नेहमी कल्पनेचा असतो. तर्काने व्यवहार चालतो आणि परमार्थ गोंधळतो, ढासळतो. तर्क हा परमार्थामध्ये अत्यंत विघ्न आणणारी गोष्ट आहे. पण शास्त्राला धरून जर तर्क असेल तर तो फार उपयुक्त असतो. तर कोणतीच गोष्ट 100% वाईट असू शकत नसते. त्यामुळे तर्क हा शास्त्राला धरून असेल तर आपलं काम झालं. नाही तर तो तर्क आपली हानी करतो. ज्ञान झाल्यानंतर द्वैत नसतं आणि ज्ञान होण्यापूर्वी द्वैतातच वावरावं लागतं. द्वैत मिथ्या आहे, द्वैत भासमान आहे. शब्दांनी परमार्थ समजल्यासारखं वाटणं फार सोपं आहे. त्यावर प्रवचन करणंही सोपं आहे. पण अनुभवामध्ये त्याचं रूपांतर होणं महाकठीण काम आहे. अनेक श्रुती तोंडपाठ असतात, पण जगत सत्यत्व बुद्धीचा निराश होत नाही. जगताचे मिथ्यात्व श्रुतींनी प्रतिपादित केले आहे. ते मिथ्यात्व शब्दांनी सांगणं सोपं आहे, पण आपल्या बुद्धीत ते ठसवणं त्यासाठी अत्यंत परिश्रम घ्यावे लागतात. आणि आता तर्क करणाऱ्यांसाठी आचार्यांनी निखालस बुद्धीच्या कसोटीवर तर्क करणाऱ्या लोकांना कसं उत्तर द्यायचं आणि त्यांची तर्क करण्याची बुद्धी कशी नाहीशी करायची हे आचार्यांची हातोटी आहे. वादामधून जगाचा काय केलाय त्यांनी? विजय प्राप्त केलाय. आणि म्हणून वैतथ्यम सर्व भावानां वितथ. वितथ हा शब्द सांगून झाला आहे. तथ्य नाही, मिथ्या आहे, असत आहे. आता सर्व भावना म्हणजे काय याचं स्पष्टीकरण आपण सुरू करतो आहोत पहिल्या कारिकेपासून. पहिल्या कारिकेपासून वैतथ्य प्रकरणातल्या पहिल्या कारिकेपासून आपण सुरुवात करतो आहोत. आणि त्या कारिकेमध्ये काय बारकावे स्पष्ट केले आहे ते आता सांगतात. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. अंतःप्रज्ञा बहिर्प्रज्ञा हा मंत्र पाहिला आहे.
आता त्याचं बारीक विश्लेषण करतात आहे 12 मंत्रांचं, बरं का, एकाचं नव्हे. एकाचं मी उदाहरण दिलं तुम्हाला, आणि ते सांगतात की वैतथ्यम सर्व भावाना, सर्व भाव, स्वप्नम आहुर मनीषिणः अंतस्थानात तू भावानां संवृतत्वेन हेतुना. वैतथ, वितथ म्हणजे मिथ्या, विथथ म्हणजे असत्य. आता स्वप्नामध्ये अनुभवाला येणारे सर्व पदार्थ मिथ्या आहे, हे आपल्याला तर सहज पटेल. पण सांगणारे कोण आहे? भगवत पूज्यपाद गौडपादाचार्य. आणि त्याचं स्पष्टीकरण करणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य. त्याच्यामुळे आचार्य या ठिकाणी सांगतात की स्वप्नात दिसणारे पदार्थ मिथ्या आहेत, ह्यात शंका नाही. पण कोणते पदार्थ मिथ्या आहेत? स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थांचे दोन भाग करून टाकले आचार्यांनी. एक भाग केला बाह्य पदार्थ आणि एक भाग केला आंतर पदार्थ. आता स्वप्नामध्ये बाह्य पदार्थ, अंतर पदार्थ म्हणजे काय? तर आचार्य म्हणतात की स्वप्नामध्ये जर हत्ती दिसला तर हत्ती बाहेर आहे. स्वप्नामध्ये जर पर्वत दिसला तर पर्वत बाहेर आहे. स्वप्नामध्ये जर नदी दिसली तर नदी बाहेर आहे. वृक्ष दिसला तर वृक्ष बाहेर आहे. बर्फाचा पहाड दिसला तर बर्फ बाहेर आहे. अग्नी दिसला तर अग्नी बाहेर आहे. म्हणून जे जे सगळं बाहेर दिसतं त्याला स्वप्नात दिसणारा बाह्य पदार्थ असं म्हटलंय. बघा, यानंतर आपली जगत सत्यत्व भ्रांती निघून जाईल, जगत सत्यत्व वृद्धी नाहीशी होईल, इतकं निखालस स्पष्टीकरण आचार्यांनी केलंय. म्हणून जगात दिसणारे जे पदार्थ त्याला बाह्य पदार्थ म्हटलं. असे बाह्य पदार्थ आम्हाला स्वप्नात दिसतात. म्हणजे आम्हाला स्वप्नात पर्वत दिसतो, आम्हाला स्वप्नामध्ये नदी दिसते, आम्हाला स्वप्नामध्ये हत्ती घोडे दिसतात. आणि डॉक्टर काकांनी सांगितलं स्वप्नात रणगाडा सुद्धा दिसतो. हे बाह्य पदार्थ आहे. दुसरा शब्द वापरला ओवीमध्ये, श्लोक कारिकेमध्ये, संवृतत्वेन हेतुना. हे सांगण्यापूर्वी ते म्हणतात स्वप्नामध्ये एक अंतर पदार्थ आहे जो आम्हाला अनुभवाला येतो, त्याला सुख आणि दुःख असं. स्वप्नामध्ये वाघ दिसला, स्वप्नामध्ये वाघ दिसला, व्हिडिओ मध्ये सुरू केला, बंद करावा लागला. स्वप्नामध्ये वाघ दिसला, बाह्य पदार्थ आहे. पण तो वाघ अंगावर झेप मारून आम्हाला खायला येतोय, त्याच्यामुळे दुःख झालं, अंतर पदार्थ. म्हणजे स्वप्नामध्ये दोन पदार्थ आहेत, एक बाहेरचा दिसणारा वाघ आणि वाघाने उडी मारल्यानंतर आपल्याला मरण येईल या भीतीने होणार दुःख, याला अंतर पदार्थ असं म्हणतात. म्हणजे स्वप्नामध्ये दोन प्रकारचे पदार्थ दिसतात, एक जगामध्ये दिसणार बाह्य पदार्थ आणि एक आतमध्ये असणार सुख दुःखादी अंतर पदार्थ. आता ते सांगतात की स्वप्नात दिसणारे बाह्य पदार्थ आणि अंतर पदार्थ या दोनही पदार्थांमध्ये सत्यत्व नाही. या दोनही पदार्थांमध्ये सत्यत्व नाही. आता हे पटलं की नाही आपल्याला? हे दोनही पदार्थांमध्ये सत्यत्व नाही.
म्हणून स्वप्निक पदार्थांचं स्थान त्यात जगात दिसणारे बाह्य पदार्थ असो की सुख दुःखादी अंतर पदार्थ असो, हे मिथ्या आहेत, वितथ आहेत, असत आहेत. आता दुसरा मुद्दा मांडलाय संवृतत्वेन, अंतस्थानातु भावानां संवृतत्वेन हेतूनाम. हेतू शब्दाचा अर्थ उद्देश असा दिलेला आहे. पुष्कळदा काय असतं की कुठलंही शास्त्र सांगण्यापूर्वी शास्त्र सांगण्याचा नेमका हेतू काय, नेमका उद्देश काय असं विचारलं जातं, आणि त्या हेतूला प्रतिज्ञा असं म्हणतात. सांगण्याची प्रतिज्ञा काय आहे? सगळं जगत मिथ्या आहे. आता जगत म्हणत असताना वेदांत शास्त्र देहादी जगत म्हणत असतं. म्हणून देहादी जगत मिथ्या आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. की देहादी जगत मिथ्या आहे हे सांगणं, हे वैतथ्य प्रकरणाची प्रतिज्ञा आहे. म्हणजे वैतथ्य प्रकरण आपल्याला हे पटवून देणार आहे की माझ्या देहासगट असलेलं सर्व जगत मिथ्या आहे. आता ही झाली प्रतिज्ञा, याला हेतू म्हणतात. म्हणून संवृतत्वेन हेतूना. या सगळ्या स्वप्निक पदार्थांना, स्वप्निक पदार्थांचे दोन भाग, बाह्य स्वप्निक पदार्थ, आंतर स्वप्निक पदार्थ. आणि हे पदार्थ मिथ्या आहेत, याला प्रतिज्ञा असं म्हणतात. जी प्रतिज्ञा असते त्याला विचाराधीन वाक्य असं म्हणतात. म्हणजे वैतथ्य प्रकरणामध्ये काय विचाराधीन आहे? सगळं जग आणि देह, नाही तर मग देह सत्य जग मिथ्या असं नाहीये. देहासगट असलेलं, माझ्या देहासगट, पुन्हा माझ्याही म्हणून टाका, माझ्या देहासगट असलेलं सगळं जग मिथ्या आहे हे सांगण्याची प्रतिज्ञा वैतथ्य प्रकरणामध्ये घेतल्या गेलेली आहे. म्हणजे हे ठसवायचंय माझ्या अंतःकरणामध्ये. नैशाम तर्केण मतिरापनुया. आणि तर्क करणाऱ्यांना तर्काने उत्तर दिलेलं आहे. म्हणून सहसा माणसांनी तर्क करण्याच्या भानगडीत पडू नये. आणि नाही तर मग तर्काला तर्कानेच उत्तर द्यावं लागतं, त्याला काही पर्याय नाही. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा. वेळ पडलं तर कमरेचं वस्त्र सोडून देऊ, आणि नाठाळ असेल तर त्याच्या डोक्यात लाठी हाणल्याशिवाय सोडणार नाही. या ठिकाणी त्यांना सांगायचं असं की तर्कटता वाईट असते हो, पण मुमुक्षु वात्सल्यामुळे श्रुती माता तर्क सांगण्याच्या भानगडीत पडते आहे. आता इथे भानगड म्हणावं का? आता पहिलं तर्क आणि मग दुसरा तर्क. जागृतीमध्ये आम्हाला जे विश्व दिसतं ते विश्व बघणारा जागृती मानी अभिमाना. शब्दात थोडा बदल करतो, म्हणजे स्लिप ऑफ टंग झाली, शब्द चुकला नाहीये. जागृती अभिमानी आत्मा, त्याला विश्व असं म्हणतात. सगळ्या जगताला बघणारा जागृती अभिमानी आत्मा, त्याला विश्व असं म्हणतात. सगळी स्वप्न बघणारा स्वप्न अभिमानी आत्मा, याला तैजस असं म्हणतात. आणि गाढ झोपलो होतो हे ज्याला कळतं तो सुषुप्ती अभिमानी आत्मा, त्याला प्राज्ञ असं म्हणतात. आत्मे तीन आहेत का? नाही, आत्मे तीन नाही आहेत. एकच आत्मा जागृतीकाली जेव्हा अनुभवतो तेव्हा त्याला विश्व म्हणतात. तोच आत्मा स्वप्नस्थिती अनुभवतो तेव्हा त्याला तैजस असं म्हणतात. तोच आत्मा जेव्हा सुषुप्ती अनुभवतो तेव्हा त्याला प्राज्ञ असं म्हणतात. पण एकाच आत्म्याला
तीन अनुभव येत असल्यामुळे विश्व, तेजस आणि प्राज्ञ तीनही मिथ्या आहेत. आणि तीन अनुभव असल्यामुळे ते आत्मा असू शकत नाहीत. म्हणून विश्व आत्मा नाही. तर्क चालू आहे बरं का, बरोबर तर्काने पटवतात शंकराचार्य. त्यांची हातोटी आहे ती. जागृती अभिमानी आत्मा हा खरा आत्मा नाही, म्हणजे विश्व हा खरा आत्मा नाही. स्वप्न अभिमानी आत्मा तेजस हा खरा आत्मा नाही. सुषुप्ती अभिमानी आत्मा हा खरा आत्मा नाही. यांना आत्मा का म्हटलंय? अज्ञानाने लोक यांना आत्मा समजतात. आणि म्हणून हे जागृती अभिमानी आत्मा हा खरा आत्मा नाही. स्वप्न अभिमानी तेजस म्हणजे विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे खरे आत्मे नाही. कारण तीन अनुभव आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. म्हणून हे खरे आत्मे नाही. इथे पण आलो आपण आता वैतथ्य. तिसरी गोष्ट, एकाच आत्म्याला तीन अनुभव येऊ शकत नाहीत. एक येईल अनुभव, या अर्थी एका आत्म्याला तीन अनुभव येतात आहे, त्या अर्थी तीनही अनुभव खोटे आहेत. आणि तीनही खोटे अनुभव येणारा जो जागृती अभिमानी, स्वप्न अभिमानी आणि सुषुप्ती अभिमानी आत्मा, तोही भासमान आहे. आता आलो आपण, पहा प्रतिज्ञा काय आहे? देहादी जगत मिथ्या आहे हे समजावून देणं हे वैतथ्य प्रकरणाची प्रतिज्ञा आहे. याला हेतू असं म्हणतात. हे विचाराधीन वाक्य आहे. म्हणून साधकांनी तर्काच्या भानगडीत पडू नये. नैशाम तर्केनं मतिरापणूया. श्रुती माता वात्सल्याने भरलेली आहे. वात्सल्य ओतप्रोत आहे. म्हणून पूर्ण जर श्रद्धा असेल तर तर्काचं कामच नाही पडत. पूर्ण जर श्रद्धा असेल तर तर्काचं कामच पडत नाही. श्रद्धा कमी पडली की तर्क येतो. हे विज्ञानाच्या कसोटीवर कसं उतरेल? विज्ञानाच्या कसोटीवर अध्यात्म घासायचं नाही आहे. अध्यात्म विज्ञानाच्या कितीतरी पट श्रेष्ठ आणि सूक्ष्म आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीवर अध्यात्म घासण्याचं कारण नाही. अध्यात्म हे अध्यात्मशास्त्राच्या अद्वैताच्या कसोटीवरच उतरतं. बाकी कोणाच्या कसोटीवर उतरण्याची अध्यात्माला गरजही नाही. अंतस्थानातु भावानाम संवृतत्वेन हेतुनाम. स्वप्नातले पदार्थ ज्याप्रमाणे, आता मुद्दा सुरू झाला बरं का, संवृतत्वेन. दुसरा मुद्दा आहे बाहेरचा पदार्थ, पर्वत, घोडा, नद्या, रणगाडा. आतमधले पदार्थ सुख आणि दुःख. संवृतत्वेन हे पुरीतत नाडीमध्ये असतात. स्वप्न कुठे पाहिलं जातं? पुरीतत नावाची नाडी आहे. आता 72,000 नाड्या आहेत. 72,000 मोजण्याची गरज नाही. सांगितलं ओके, आपण ऍक्सेप्ट करायचं श्रद्धेने. आता एवढ्या जर नाड्या शरीराच्या आतमध्ये असतील तर त्या किती लहान असतील? आणि त्या पुरीतच नाडीमध्ये आम्हाला स्वप्न दिसतं. बाकी नाड्यांबद्दल स्वप्नाचं बोललेलं नाहीये. तो आत्मा जेव्हा पुरीतच नाडीमध्ये म्हणजे तेजस प्रवेश करतो तेव्हा स्वप्न दिसतं. आता या नाड्या इतक्या लहान आहे की त्याच्यामध्ये राजगिरा सुद्धा मावू शकत नाही. त्या पुरीतच नाडीतून दिसणाऱ्या स्वप्नात रणगाडा दिसतो, विमान दिसतो, पहाड दिसतो, हत्ती दिसतो, पर्वत दिसतो. ज्या नाडीमध्ये राजगिरा मावू शकत नाही, काकांनी राजगिऱ्याचं उदाहरण दिलंय. काकांचं उदाहरण आहे ते राजगिऱ्याचं. त्या ठिकाणी हत्ती, उंट, घोडे, पर्वत, नद्या, रणगाडे कसं मावणार आहे? म्हणून संवृतत्वेन ती अति सूक्ष्म असते. हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा काय झाला?
स्वप्नस्थ पदार्थ हे काय आहे, अंतस्थानातू आतमध्ये असतात. आता जगतातले आणि सुख दुःखादी असे दोन स्वप्नस्थानी पदार्थ आतमध्ये असतात. दुसरा मुद्दा, इतक्या सूक्ष्म जागेमध्ये ते असतात संवृतत्वेनं, की त्या जागेमध्ये ते मावण्याची सुतराम शक्यता नाही. ते शरीरामध्ये मावू शकत नाही, म्हणून ते वितत आहेत, ते मिथ्या आहे, ते अस्तित्वातच नाहीत. आता दुसरा मुद्दा मांडतात. आपण 3 मुद्दे घेतले. पहिली प्रतिज्ञा वैतथ्य, सगळं देहादी जगत मिथ्या आहे, ही प्रतिज्ञा आहे. स्वप्नात दिसणारे बाह्य पदार्थ मिथ्या आहेत, स्वप्नात दिसणारे सुख दुःखादी अंत पदार्थ मिथ्या आहेत. दोन्ही पण घेतलं. आणि मिथ्या असण्याचं कारण, स्वप्नस्थ पदार्थ स्वप्नकाली दिसतो, तो जागृतकाली नसतो. आपला मुद्दा पुन्हा एका याच्यावर मागे जातो आणि तुम्हाला सांगतो की बाह्य पदार्थ मिथ्या आहे हे आपण मानलं, म्हणजे स्वप्नकाली दिसणारे बाह्य पदार्थ मिथ्या आहे, म्हणजे जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या आहे हा मुद्दा नकळत मांडला गेला आहे. नकळत मांडला गेला आहे. अजून याचं स्पष्टीकरण पुढे होणार आहे. पण पर्वत, हत्ती, नद्या, रणगाडा हे बाह्य पदार्थ म्हणजे जगतातले पदार्थ मिथ्या आहे. माझा देह सुद्धा, कारण स्वप्नामध्ये माझा देहही मला दिसतो, वाघ माझ्या अंगावर उडी मारतोय, मिथ्या आहे. का मिथ्या आहेत त्याचे 2 उदाहरणं दिली. स्वप्नकाली असतो, नंतर नसतो, आणि एवढ्या सूक्ष्म याच्यात ते मावू शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे स्वप्न मिथ्या, त्याप्रमाणे जागृतीतले पदार्थही मिथ्या. इथपर्यंत निष्कर्षावर आलो. दुसरी कारिका सांगते, अदीर्घत्वाश्च कालस्य गत्वा देशान्न पश्यति प्रतिबुद्धश्च वै सर्वस तस्मिन् देशे न विद्यते. दुसरा मुद्दा मांडतात की स्वप्न हे अल्प काळाचं आहे. दुसरी, अल्प काळाच्या स्वप्नामध्ये स्वप्न पाहणारा जो माणूस हा दुसऱ्या ठिकाणी जात नाही. पण आम्ही स्वप्नामध्ये अमेरिका पाहतो, आम्ही स्वप्नामध्ये काश्मीर पाहतो, आम्ही स्वप्नामध्ये अन्य देश पाहतो, आणि इतक्या कमी वेळामध्ये अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशामध्ये जाऊन पोहोचणं शक्य नाही. म्हणून अदीर्घ काळ म्हटलाय. अदीर्घत्वाश्च कालश्च, अदीर्घत्वाच्च कालस्य. काल अत्यंत अदीर्घ आहे, म्हणजे कमी आहे, अल्प आहे, थोडा आहे. इतक्या कमी वेळात अमेरिकेला जाणं शक्य नाही, म्हणून दिसलेली अमेरिका मिथ्या. दुसरं, एवढ्या कमी वेळात आम्ही दुसऱ्या ठाणी जाऊन पोचू शकत नाही, म्हणून आम्ही तिथे गेलो हे वाटणं पण मिथ्या. तिसरा मुद्दा, स्वप्नामधून जागे झाल्यानंतर स्वप्नस्थ पदार्थ तिथे राहत नाहीत. आता आम्ही जागा झालो, मला दिसलंय की मी आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊन आईस्क्रीम खातोय. जाग आल्याबरोबर आम्हाला आईस्क्रीम पार्लर सापडत नाही, म्हणजे स्वप्नस्थ पदार्थ जाग आल्यानंतर त्या ठिकाणी नसतात. जिथे झोपला त्या ठिकाणी ते नसतात. एवढ्या कमी वेळात आईस्क्रीम पार्लर मध्ये जाणं शक्य नसतं. दुसरा भाग. आणि तिसरा भाग, काळ अल्प आहे, म्हणून तीनही दृष्टीने दिसणारा पदार्थ मिथ्या आहे. तर्किका तर्क लक्षात ठेवा. दिसणारा पदार्थ मिथ्या आहे. आचार्य सांगतात
की तर्काचा उपयोग जर श्रद्धेकरता झाला, श्रद्धेला जर बुद्धीनी साथ दिली, तर्काची साथ दिली, तर वेदांत शास्त्र अधिक परिणामकारक होतं. म्हणून आता तर्कानी मांडणी मदत करतात आहे, शास्त्रशुद्ध तर्क. वेदांत शास्त्र अत्यंत परिणामकारक होतं. अनुभवाला, तर्काला आणि शास्त्राला मिळती जुळती मांडणी बुद्धी लवकर स्वीकारते आणि आतमध्ये ठसत. आचार्य सांगतात, निरंकुशत्वात ते तुंडस्य. तिन्ही जर जुळत असेल तर शांतपणे स्वीकारा, पण जर जुळत नसेल तर अशा माणसाच्या तोंडी लागू नये, त्याच्या नादाला लागू नये. काही लोक म्हणतात, दासबोधात सांगितलं आहे पण मला नाही पटत. शंकराचार्य म्हणाले पण आपल्याला ते पटत नाही. त्याला म्हणायचं, तू जा गड्ड्यात, आम्हाला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही. अशा माणसापासून ताबडतोब आपलं अंतर करून घ्यायचं. आमचं काय होतं, आम्ही सगळ्यांना पटवण्याचा प्रयत्न करतो. आमच्यात काय होतं, आम्ही दुसऱ्याच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करतो. आणि असं करत असताना जर एखाद्या त्याच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देता आलं नाही तर आमची मनोरचनेचा मिनारा कोलमडतो आणि आमची हानी होते. त्याचं काहीच नुकसान नाही आहे, कारण तो जमिनीवरच आहे, वरती आम्ही चढलो होतो. म्हणून दुसऱ्याला समजवण्याच्या, दुसऱ्याला पटवण्याच्या, दुसऱ्याच्या गळी उतरवण्याच्या भानगडीत साधकावस्थेत पडू नये. आम्हाला थोडस समजलं की सांगण्याची खुमखुमी असते. जो वाद घालणारा तर्कट आहे त्याला सांगण्याच्या भानगडीत माणसांनी पडू नये, साधकांनी पडू नये. आता तुम्ही म्हणता की आतलं दिसत नाही, त्याच्यात आचार्यांनी उत्तर दिलंय. एखादा पर्वत आहे आणि तो पर्वत म्हणजे पहाड जर खोदला तर त्याच्या आतमध्ये अनेक काही गोष्टी दिसू शकतात. मग त्या आतमध्ये असतात की नाही? असतात ना. कितीतरी काय काय दिसेल, काहीच सांगता येत नाही. मग आतमध्ये काही काही असू शकतं, त्याच्या आतमध्ये पण काही असू शकतं. तिथे पहाडाचं उदाहरण छान दिलं आहे त्यांनी. काकांनी त्याचं स्पष्टीकरण, पर्वताच्या पोटात अनेक वस्तू असतातच पण त्या दिसत नाही. पर्वत विस्तीर्ण असतो पण स्वप्नात दिसणारे पदार्थ प्रचंड असूनही सूक्ष्म जागेत असतात, म्हणून ते मिथ्या आहेत. आता पर्वत जर मिथ्या आहे तर पर्वताच्या पोटात दडलेल्या वस्तू मिथ्याच असतील की सत्य असतील? मिथ्याच असणार आहे. आणि म्हणून साधकांनी नेहमी काळजी घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची आहे? स्वप्नात दिसणारा पदार्थ जसा मिथ्या तसा जागृतीतला पदार्थ सुद्धा मिथ्याच, तेवढाच आणि तितकाच, तेवढाच आणि तितकाच मिथ्या आहे. पण हे घरच्यांना सांगत बसण्याच्या भानगडीत पडू नये, कारण घरचे सुद्धा मिथ्या आहेत. आणि हो, आम्हाला आज शिकवलं बरं का की घरातले सगळे लोक मिथ्या. ते म्हणतात, मग तू पहिले घराच्या बाहेर निघ, हा उपद्व्यास थांबवा आणि अभ्यास करा. नाहीतर काहीतरी विचित्र होऊन बसतं. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईल. जे जे दिसेल ते ते वाचत सुटले आणि जे जे ऐकायला येईल ते ते सांगत सुटले. दोन्ही गोष्टी असतात. ती फजिती झाल्याशिवाय राहत नाही. पहिले स्वतःच्या अंतःकरणामध्ये आणि पटवून घ्या, श्रद्धेने, तर्काने.
शरीर आम्हाला सोडून द्यायचं आहे हे निर्विवाद आहे, पण काम झाल्यानंतर सोडून द्यायचं आहे. काम व्हायच्या आधी शरीर नाही सोडायचं आहे. नाहीतर भेटतील ते पुस्तकं वाचत सुटा. हाही उद्योग असतो. आजकाल काय आहे, पैसा आहे, बुद्धी आहे, वाचत बसायचं. आणि आता तर एआयचं ज्ञान घ्यायला लागले सगळेजण. एआय मध्ये एवढं नॉलेज आहे की बोलणारा जे बोलतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त एआय सांगायला लागला. त्याच्या ऍप्स आहेत बरं का. म्हणजे मी भिंतीच्या आड दडलेला मी या विषयावर प्रवचन केलं मुरगुडला. भिंतीच्या आड दडलेला मी, आणि मी तिथे काहीतरी 8 मुद्दे मांडले. आणि मग एकाने मला एआय दाखवलं, त्याच्याजवळ 14 मुद्दे होते. भिंतीच्या आड दडलेला मी हे हेडिंग टाकलं. किती ऑड हेडिंग आहे बघा. हे शीर्षक टाकल्यानंतर एआयनी 14 मुद्दे दिले भिंतीच्या आड दडलेल्या मी मध्ये. आता असं जर एआयचं ज्ञान आम्ही घेत गेलो तर आम्हाला अप्लिकेशन करण्या इतका वेळ राहणार नाही. म्हणून जिवंत चेतन सद्गुरूंपासून अनुभव घ्यावा. ज्यांनी अनुभव घेतलाय त्याच्यापासून शिकावं. एआय पासून नाही शिकू. एआय ला अनुभव नाही आहे. एआय जवळ ज्ञान आहे पण ज्ञानानुभव नाही आहे. असं सूक्ष्म जागेमध्ये या गोष्टी मावू शकत नाही, म्हणून त्या सहज मिथ्या आहेत. स्वप्नातले पदार्थ दिसून कळतात की न दिसता कळतात? दिसून कळतात. की न दिसता कळतात? कोणी सांगेल? स्वप्नाचे पदार्थ दिसून कळतात की न दिसता कळतात? दिसून कळतात. दिसण्याचे 3 निकष आहे शास्त्रामध्ये. न दिसता कळतात. न दिसता कळत. दिसण्याचे 3 निकष आहेत. दिसून कळतात म्हणणाऱ्या करता उत्तर देतोय. डोळे उघडे काका असल्याशिवाय दिसत नाही, पहिला निकष. प्रकाश असल्याशिवाय दिसत नाही, दुसरा निकष. स्वप्नामध्ये डोळे उघडे असतात का? नाही. प्रकाश असल्याशिवाय दिसत नाही. स्वप्नामध्ये प्रकाश असतो का? बाहेरचा, सूर्याचा किंवा लाईटचा? नाही. आणि नजरेच्या टप्प्यात असलेली वस्तू दिसते, हा तिसरा निकष आहे. आणि या तीनही निकषामध्ये स्वप्नामध्ये जे दिसतं ते दिसून कळतं म्हणण्याच्या निकषात बसत नाही. म्हणून स्वप्नामध्ये दिसल्यासारखं वाटतं, मात्र कळतं खरं. बऱ्याच गूढ गोष्टी असतात. आम्हाला वाटतं स्वप्न दिसतं हे म्हणण्याचे आमचा प्रघात आहे. आपला मुद्दा चालू आहे अदीर्घत्वाश्च कालश्च. म्हणून स्वप्न काल हा अल्प काळ आहे. जेवढे जागृतीतले पदार्थ मिथ्या असतात तेवढेच स्वप्नातले पदार्थ मिथ्या असतात. पुन्हा सांगतो, जेवढे स्वप्नातले पदार्थ मिथ्या असतात तेवढेच जागृतीतले पदार्थ मिथ्या असतात. या निष्कर्षावर आम्हाला यायचं आहे. आणि जागृतीतल्या पदार्थातली सत्यत्व बुद्धी नष्ट करायची आहे. अदीर्घत्वाश्च कालश्च. मग आता पुढचा मुद्दा आहे की स्वप्नातला पदार्थ मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट दिसतो. जागृतीतले पदार्थ तर दीर्घकाळ दिसणारे आहेत. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तर अल्पकाळ म्हणताय. कारण की वाक्य काय आहे त्या ठिकाणी? अदीर्घत्वाश्च कालश्च. जगाच्या आयुष्याच्या मानाने जागृतीतलं असलेलं 100 वर्षाचं आयुष्य सुद्धा अल्पच आहे, स्वप्नवतच आहे. जगाचं आयुष्य लाखो वर्षाचं आहे. आमचं आयुष्य 100 धरू. लाखो वर्षाच्या काळात, लाखो 1 लाख नाही, लाखो वर्षाच्या जगाच्या आयुष्याच्या तुलनेत
आम्हाला जागृतीत दिसणारे पदार्थ 100 वर्ष धरूया, अल्पकाळात झाले की. रात्रभर 8 तास झोपल्यानंतर 8 मिनिटं जरी स्वप्न पडलं असेल तरी ते अल्पकाळच आहे हो. 1 तास पडलं असेल तरी अल्पकाळच आहे. तसं लाखो वर्षाच्या जगाच्या आयुष्यामध्ये आम्हाला जर 5, 50, 100 वर्ष जग दिसत असेल तर ते अल्पकाळच आहे, पण मिथ्या आहे. आम्हाला त्याच्याशी तादात्म्य नसावं हे सांगण्याचा उद्देश आहे, लक्षात ठेवा. नुसतं तरकटपणा करू नका, रिजिडिटी करू नका. विनाशी तत्वाच्या नादी लागून अविनाशीत्वाला डोळे झाक करू नका. विनाशी तत्वाकडे जर लक्ष दिलं तर अविनाशी तत्व दुर्लक्षित होतो. म्हणून विनाशाकडचा नाद सोडून अविनाशाच्या नादात राहणं याला साधना असं म्हणतात. आम्ही आमची रिजिडिटी सोडली पाहिजे. अदीर्घत्वाश्च कालाश्च. निर्णय काय झाला? स्वप्नातले पदार्थ अल्प काळाचे असतात. जागृती सुद्धा स्वप्नासारखीच अल्प काळाची आहे. स्वप्नातले पदार्थ मिथ्या असतात, तसे जागृती सुद्धा मिथ्या आहे. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतो, नाही तर पुढे चलतो. स्वप्न पुरुष स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जात नाही आणि जागा झाल्यानंतर त्याला जे स्वप्न दिसलं होतं ते स्वप्नस्थ पदार्थ त्याच्या जवळ असत नाही. स्वप्नस्थ पुरुषाचा स्वप्नामध्ये ज्या माणसांबरोबर संपर्क आला, जाग आल्यावर ते माणसं त्याला भेटलेले असत नाही. पहा तर्क किती सुंदर आचार्यांनी मांडलाय. आणखीन एक तर्क सांगतो. स्वप्नामध्ये तुम्ही ज्या माणसाला भेटता स्वप्नामध्ये तुम्ही ज्या माणसाला भेटता तो माणूस तुम्हाला तुमच्या स्वप्नात भेटत नाही. त्याला जाऊन विचारा, मला तुम्ही स्वप्नात भेटले? तो म्हणतो, तुम्ही काय पाहिलं मला तर नाही माहिती. आपण स्वप्नामध्ये डोनाल्ड ट्रम्पला जाऊन भेटलो आणि त्याला सांगितलं की मी तुला भेटलो, तर तो म्हणतो मला नाही तुम्ही दिसले. डोनाल्ड ट्रम्पला आपण दिसलेलो नाहीये. आपल्याला जरी डोनाल्ड ट्रम्प स्वप्नात दिसला ना आपण त्याच्याशी शेक हँड केलाय, पण तो म्हणतो की तुम्ही मला नाही दिसले, मी तुमच्याशी नाही शेक हँड केला. म्हणजे स्वप्नस्थ घडामोडी ज्या आपल्याला कळलेल्या असतात त्या ज्याच्या बाबत घडतात त्याला त्या कळलेल्या नसतात. म्हणून स्वप्नस्थ वस्तू मिथ्या आहेत, तितक्याच जागृतीतल्या वस्तू सुद्धा मिथ्या आहेत. कसं? अभावश्च रथादीनाम श्रूयते न्यायपूर्वकम. न्यायामध्ये सांगितलं आहे, युक्तीच्या साह्याने सिद्ध केलेलं आहे. काय म्हणतात की स्वप्नामध्ये जे पदार्थ दिसतात, ती आता 3ऱ्या नंबरची श्रुती या ठिकाणी घेऊ आणि आपण थांबूया. 4थ्या नंबरची होईल असं वाटत नाही, बघतो काय ते. स्वप्नामध्ये जे जे आम्हाला पदार्थ दिसतात ते पदार्थ खरे नाहीत. स्वप्नामध्ये जे जे वस्तू दिसतात त्या वस्तू खऱ्या नाहीत. स्वप्नामध्ये ज्या ज्या व्यक्ती दिसतात त्या व्यक्ती खऱ्या नाहीत. स्वप्नामध्ये जे जे प्रसंग दिसतात ते प्रसंग खरे नाहीत.
हे तर सगळ्यांना पटलं. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे पटलेलं आहे. सगळ्यांना तुम्हाला पटलं आहे. पटलंय. वकिलांनी उत्तर दिलंय बघा. आता ते म्हणतात पटवून काय घ्यायचं आहे. हे पटलेलं आहे, तर्काने सगळं खोडून काढलेलं आहे. पटवून काय घ्यायचं आहे ते म्हणतात की स्वप्नामध्ये पदार्थ कोणताही दिसो, परिस्थिती कोणतीही दिसो, व्यक्ती कोणतीही दिसो, पण ती दाखवणारा आत्माच आहे. तो स्वयंप्रकाशत्व त्या ठिकाणी सगळ्या प्रसंगांमध्ये आहे. वाघ दिसला तरी आहे, प्रसंग दिसला तरी आहे, व्यक्ती दिसली तरी आहे, सुख दुःख झालं तरीही आहे. या सगळ्यांचं प्रकाशत्व करणारा स्वयंप्रकाश आत्मा तेथे आहे. तो मी आहे. हे पटलं का सांगा? पटलं. गुरुमुखातून ऐकल्यावर पटत ते. आणि म्हणून कसं लॉजिक आहे हे सगळं. तर काय हा आत्मा स्वयंप्रकाश स्वरूप आहे, पण दिसलं न हो आम्हाला, म्हणून तो स्वयं ज्योती स्वरूप आहे. तो स्वयंप्रकाश स्वरूप आहे, तसा तो स्वयं ज्योती स्वरूप आहे. स्वयंप्रकाश आणि स्वयं ज्योती, ज्योतीमध्ये प्रकाश असतो आणि स्वयंप्रकाश शब्दामध्ये ज्योतीशिवाय प्रकाश नसतो. नुसता प्रकाश आहे ज्योती नाही असं नाही. सूर्य आहे म्हणून प्रकाश आहे. वस्तूशिवाय प्रभा नसते, प्रभेशिवाय वस्तू असू शकते. अमृतानुभव. म्हणून 4 निष्कर्षावर आपण या ठिकाणी आलो आहे. हे 4ही निष्कर्ष तुमच्या समोर मी आता मांडणार आणि मग थांबणार. हे मी पुन्हा पुन्हा 2दा मांडणार, कारण आतापर्यंत आपण हे 4 निष्कर्ष या ठिकाणी सांगितले आहेत. पहिला आहे अंतस्थाना. स्वप्नातील पदार्थ आत असतात, शरीराच्या बाहेर नसतात. पहिला मुद्दा पटलेला. दुसरा संवृतत्वात स्वप्नस्थ पदार्थ संकुचित असतात, पुरातत नाडीमध्ये असतात, सूक्ष्म वासनेच्या रूपात असतात. तिसरा स्वप्नस्थ पदार्थ अल्प काळ असतात, दीर्घ काळ नसतात. आणि चौथा मुद्दा स्वप्नस्थ पदार्थ स्वप्नातून जागा झाल्यानंतर ते स्थान, तो विषय, ती व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध नसते. पुन्हा हे 4 मुद्दे सांगतो. हे सगळे पदार्थ आत असतात, ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटात वस्तू असतात तशा. दुसरं संकुचित स्थानामध्ये असतात. पर्वताच्या पोटात जरी असले तरी सगळ्या पर्वतात नसतात, विशिष्ट स्थानात असतात, संकुचित स्थानात असतात, अल्प काळासाठी असतात आणि जागृतीमध्ये त्या तिथे सापडत नाही. अशा 4 गोष्टींना प्रकाशमान करणारं जे तत्व, त्याला आत्मचैतन्य असं म्हणतात. ते आत्मचैतन्य मी आहे. मग निष्कर्ष निघाला, जागृतीतले पदार्थ ही स्वप्नस्थ पदार्था इतकेच मिथ्या आहे. जागृतीतले पदार्थ स्वप्नस्थ पदार्था इतकेच मिथ्या आहे. ही पारख व्हायला पाहिजे. कारण स्वप्नस्थ पदार्थ आत्मप्रकाशात दिसतात, जागृतीतले पदार्थ सुद्धा आत्मप्रकाशातच दिसतात. प्रेताला जागृतीतले पदार्थ दिसत नाहीत, कारण आत्मप्रकाश तिथे नसल्यामुळे प्रेत पडलं असलं तरी त्याला अवतीभोवतीच काहीही दिसत नाही. त्याचे डोळे उघडे असले तरी, सूर्याचा प्रकाश असला तरी, त्याच्या नजरेच्या टप्प्यात असला तरी दिसत नाही. स्वप्नस्थ पदार्थ जेवढे मिथ्या,
तेवढे जागृतीचे पदार्थ सुद्धा मिथ्या हा निर्णय आपला झाला पाहिजे. आणि दोनही पदार्थ आत्मचैतन्याच्या प्रकाशात दिसतात, म्हणून हे फक्त आत्मचैतन्य सत्य, बाकी सगळं मिथ्या. पटलं का? इथे थांबतोय मी म्हणून विचारलं, पटलं का? शंका असेल तर नक्की विचारा, कारण आता हे सगळं बुद्धिजन्य आहे. आचार्य पटवून देतात, आचार्यांनीच करावं असं काम. लक्षात आलं. डॉक्टर साहेब साईराम. छान समजलं काका, खूप छान समजलं. दुसऱ्या वकिलांनी पण सांगितलं. आता या पहिले संभाजीराव वकील आणि दुसरे अनघताई. खूप छान. लक्षात आलं. खूप छान समजलं काका. आता जागृतीतल्या पदार्थावर आसक्ती ठेवायची नाही. खरंय. पदार्थ, खरंय. वस्तू, प्रसंग, सुख दुःख हे आता उद्याच प्रत्यक्ष व्यक्तींवरच आहे. हो. ते पदार्थ ते उद्या साधना करावी लागेल. छान समजलं. आजचं छान समजलं. खूप छान. सुनंदाताई छान, प्रियाताई नमस्कार काका. नमस्कार. पदार्थ, वस्तू, प्रसंग, यातून उदाहरणातून लिंक छान लागली. रामकृष्ण.